नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील सेट्स या चॅप्टरमधील अत्यंत महत्त्वाचा व अत्यंत सोपा असा एक टॉपिक अभ्यासणार आहोत. तो म्हणजे ऑपरेशन्स ऑन सेट्स. देर आर टू टाइप्स ऑफ ऑपरेशन्स ऑन सेट. फर्स्ट ऑपरेशन इज इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, म्हणजेच दोन संचांचा छेदसंच. दोन संचांचा छेदसंच म्हणजे नेमका काय असतो त्याची माहिती या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहूयात. Suppose A and B are two sets, then the set of common elements of A and B is called the intersection of set A and B, and it is denoted by this sign inverse of U and read as A intersection B. याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, दोन संचांचा छेदसंच म्हणजे जर ए आणि बी हे कोणतेही दोन संच असतील तर त्या दोन संचांमध्ये सामायिक असलेल्या घटकांचा संच म्हणजे त्या दोन संचांचा छेदसंच होय. आणि तो दाखवताना ए छेदसंच बी अशा चिन्हाने दाखवला जातो आणि वाचन जे आत्ता आपण केलं तसंच ए छेदसंच बी. या छेदसंचामध्ये ए आणि बी या दोहोंमध्येही सामायिक असलेले घटक जे आहेत त्या घटकांचा समावेश या संचामध्ये होत असतो. हाच छेदसंच जो आहे तो रोल मेथडने आपल्याला असाही लिहिता येईल. त्याची व्याख्या ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स. एक्स इज अ एलिमेंट which is belongs through set A as well as x belongs through set B. म्हणजेच A छेदसंच B या संचामध्ये x हा जर सर्वसाधारण घटक असेल तर तो सर्वसाधारण घटक हा A या संचामध्येही असतो आणि B या संचामध्येही असतो. थोडक्यात A आणि B या दोन संचांच्या छेदसंचांमध्ये त्या दोनही संचांमधील सामायिक घटकांचा समावेश या ठिकाणी होत असतो. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहूयात. एक्झाम्पल A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 3 5 7. B इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 3 4 and 6. जर आपल्याला या दोन संचांचा इंटरसेक्शन सेट लिहायचा असेल तर आपल्याला या दोन संचांचं ऑब्झर्वेशन करून त्यांच्यामध्ये येणाऱ्या सामायिक घटकांचा एक संच बनवावा लागेल. तो संच बनवण्यापूर्वी हे दोन संच आपण सरावादाखल वेन डायग्रामच्या साहाय्याने दाखवून घेऊयात. या ठिकाणी ए या संचामध्ये 1 3 5 7 असे घटक आहेत. ते आपण एच्या या लंबगोलामध्ये पॅराबोलामध्ये आपण दाखवलेले आहेत आणि बी या सेटमध्ये सुद्धा 2 3 4 आणि 6 हे घटक आहेत. ते बीच्या या आकृतीमध्ये बंदिस्त आकृतीमध्ये आपण दाखवलेले आहेत. मात्र निरीक्षण केलं असता आपल्याला असं लक्षात येतं की 3 हा जो घटक आहे इट इज अ कॉमन एलिमेंट बिटवीन सेट ए अँड बी. therefore it is represented or denoted in the common area of set A and B. म्हणजे 3 हा घटक जो आहे तो घटक ए आणि बी या दोन्ही संचांमध्ये असल्यामुळे तो त्या दोघांच्या सामायिक भागामध्ये आपण दाखवलेला आहे. मग आता या आकृतीवरून आपल्याला सहज असं लक्षात येईल की ए आणि बी या दोन संचांमध्ये 3 हा एकमेव घटक सामायिक आहे. द कॉमन एलिमेंट इज 3. दॅट मीन्स वी कॅन राईट set A intersection B is equal to in curly bracket 3. 3 is the only common element between A and B. म्हणजे A आणि B या संचामध्ये फक्त 3 हा एकमेव घटक सामायिक असल्यामुळे त्यांच्या छेदसंचामध्ये एकमेव 3 हा घटक आलेला आहे. हा झाला A आणि B या दोन संचांचा छेदसंच. आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊयात. एक्झाम्पल 2. P is a set having elements 1 3 9 11 and 13 and Q is a set having elements 1 9 and 11. Observe both the sets and tell me which are the common elements in both of the sets. म्हणजे P आणि Q या संचाचे निरीक्षण करून सांगण्याचा प्रयत्न करा की या दोनही संचांमध्ये कोणते घटक सामायिक आहेत. तर निरीक्षण केलं असता आपल्या सहज लक्षात येईल 1 3 आणि 9 1 9 आणि 11 1 9 आणि 11 हे 3 घटक या दोनही संचांमध्ये सामायिक आहेत. आणखी एक निरीक्षण जर आपण केलं
तर क्यू मधील सर्वच्या सर्व घटक हे पी मध्ये आहेत. याचा अर्थ मागील व्हिडिओमध्ये अभ्यासल्याप्रमाणे आपल्याला क्यू इज अ सबसेट ऑफ पी असं म्हणता येणं शक्य आहे, कारण क्यू मधील प्रत्येक घटक हा पी मध्ये आहे. मग या ठिकाणी वेन आकृती न करता आपण डायरेक्ट जर आपल्याला पी आणि क्यू या संचाचा छेद संच लिहायचा असेल, इंटरसेक्शन सेट लिहायचा असेल, तर तो कसा लिहिता येईल? पी इंटरसेक्शन क्यू is equal to in curly bracket 1, 9 and 11 because here common elements are 1, 9 and 11. म्हणजे P आणि Q या संचामध्ये 1, 9 आणि 11 हे तीन घटक सामायिक असल्यामुळे या दोन संचांच्या छेद संचामध्ये 1, 9 आणि 11 या तीन घटकांचा समावेश झालेला आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचे, इंटरसेक्शन सेट लिहिताना त्या दोन संचातील फक्त सामायिक घटकांचा त्या इंटरसेक्शन सेटमध्ये समावेश करावा लागेल. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन सेट म्हणजे छेद संचाची काही गुणधर्म जे अतिशय सोपे आहेत, कधी कधी आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये विचारले जातात. फर्स्ट प्रॉपर्टीज, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए, म्हणजे ए या संचाचा बी या संचाशी छेद घेणं किंवा बी या संचाचा ए या संचाशी छेद घेणं हे दोनही क्रिया सेम आहे किंवा समान आहे. Second, if A is the subset of B, this is the sign of subset. A is subset of set B, then A intersection B is A. आता या ठिकाणी थोडं समजावून घ्या. A हा B चा सबसेट म्हणजे उपसंच सांगितला, याचा अर्थ A मधील प्रत्येक घटक B मध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ A आणि B या दोन संचांमध्ये सामायिक घटक कोणते असतील, तर जे A मध्ये घटक आहेत ते सगळेच्या सगळे या दोनही संचांमध्ये सामायिक असतील. म्हणून ए इंटरसेक्शन बी मध्ये ए मधील सर्व घटक येतील, म्हणून या ठिकाणी आपण ए हा संच त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. थर्ड प्रॉपर्टीज, इफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी दॅट मीन्स बी इज द सबसेट ऑफ ए, म्हणजे हीच जी प्रॉपर्टी आहे हिचा कॉन्व्हर्स आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी, ए इंटरसेक्शन बी इज द सबसेट ऑफ ए and A intersection B is also the subset of B, म्हणजे A आणि B या दोन संचांचा छेद संच हा A या संचाचा त्याचप्रमाणे B या संचाचा सुद्धा उपसंच असतो. त्यानंतर पाचवी प्रॉपर्टी आहे, A इंटरसेक्शन A डॅश इज इक्वल टू 5. दिस इज द कॉम्प्लिमेंटरी सेट ऑफ A आणि वी नो दॅट सेट A and set A dash, these set are disjoint sets, that means they do not have single element common between them. म्हणजे त्या दोन संचांमध्ये एकही घटक सामायिक नसतो. म्हणजे संच आणि संचाचा पूरक संच यांच्यामध्ये एकही घटक सामायिक नसल्यामुळे त्यांच्या छेद संचामध्ये एकही घटक येणार नाही, म्हणजे तो रिक्त संच असेल. आणि रिक्त संच आपण फाय या अक्षराने दाखवतो असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. 6 नंबरची प्रॉपर्टी असेल, ए इंटरसेक्शन ए इज इक्वल टू ए, म्हणजे कुठल्याही संचाचा त्याच संचाशी इंटरसेक्शन सेट घेतला असता त्याचं उत्तर तोच संच येणार आहे. त्यानंतर ए इंटरसेक्शन फाय इज इक्वल टू फाय, म्हणजे कुठल्याही संचाचा रिक्त संचाशी छेद घेतला असता उत्तर हे रिक्त संचच असणार आहे. या मुद्द्यामध्ये इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स लिहिताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या संचामध्ये हे दोनही संचातील सामायिक घटक येणं गरजेचं आहे. त्यानंतर यावर आधारित एक छोटासा मुद्दा आहे, तो म्हणजे डिसजॉइंट सेट. व्हॉट इज मीन बाय डिसजॉइंट सेट्स? डिसजॉइंट सेटला मराठीमध्ये विभिन्न संच असं म्हटलं जातं. इफ नॉट अ सिंगल एलिमेंट इज कॉमन इन द सेट्स देन द सेट्स आर कॉल्ड डिसजॉइंट सेट्स. म्हणजे जर दोन संचामध्ये एकही घटक सामायिक नसेल तर त्या संचांना डिसजॉइंट सेट्स म्हणजेच विभिन्न संच असं म्हटलं जातं. वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं म्हटल्यास त्या जर दोन संचांचा छेद संच हा रिक्त संच असेल तर त्या दोन संचांना डिसजॉइंट सेट्स किंवा विभिन्न संच असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 3, 5, 9, बी इज इक्वल टू 2, 4, 8. जर आपल्याला यांचं इंटरसेक्शन सेट लिहायचं असेल तर आपल्याला निरीक्षण करावं लागेल या दोन संचांमध्ये कोणते घटक सामायिक आहेत.
तर निरीक्षण केलं असता आपल्याला या दोन संचांमध्ये एकही घटक सामायिक दिसत नाही, म्हणजे यांचा छेदसंच हा रिक्त संच असणार आहे. हिअर A intersection B is equal to phi, that means empty set. Therefore A and B, these are the disjoint sets. म्हणजे हे दोन विभिन्न संच आहेत, कारण यांचा छेदसंच हा रिक्त संच आहे, कारण यांच्यामध्ये कोणताही घटक हा सामायिक घटक नाही. त्यानंतर 2 नंबरचं ऑपरेशन आपण पाहणार आहोत, ते म्हणजे युनियन ऑफ टू सेट्स, ज्याला मराठीमध्ये दोन संचांचा संयोग संच किंवा दोन संचांचा संयोग असं म्हटलं जातं. संयोग या नावामध्येच किंवा युनियन या नावामध्येच आपल्याला त्या ऑपरेशनची कल्पना येऊ शकते. युनियन म्हणजे दोन संचांचा मिळून एकच संच तयार करणे, म्हणजे दोनही संयोग संचामध्ये युनियन ऑफ टू सेट्स म्हणजे युनियन सेटमध्ये दोनही संचातील सर्वच्या सर्व घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी त्याची व्याख्या दिलेली आहे. Let A and B are two given sets, then the set of all elements of set A and B is called union of two sets. It is written as A union B and read as A union B. That means this sign is a sign of union set. म्हणजे याचा अर्थ असा की जर A आणि B हे दोन संच असतील दिलेले आणि त्यांच्यामधील सर्वच्या सर्व घटकांचा एकच संच बनवला असता, तयार होणाऱ्या संचाला संच A आणि संच B चा संयोग संच असं म्हटलं जातं. आणि तो संयोग संच A संयोग संच B या चिन्हाने दर्शवला जातो. निव्वळ U चिन्ह वापरलं गेलं तर ते चिन्ह हे युनिव्हर्सल सेटचं आहे, परंतु ते जर दोन संचांच्या नावांच्या दरम्यान वापरलं गेलं तर इट इज साइन ऑफ युनियन ऑफ टू सेट्स. आणि याचं रीडिंग आहे A युनियन B किंवा मराठीमध्ये A संयोग संच B. आता यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल फर्स्ट, A is the set having element -1, -3, -5, 0 and B is a set of elements 0, 3 and 5. आता यांच्यापासून सर्वच्या सर्व घटकांचा मिळून आपल्याला एकच सेट या ठिकाणी तयार करायचा आहे. निरीक्षण केलं असता तुम्ही इथं पाहू शकता की या ठिकाणी दोनही संचांमध्ये 0 हा एक घटक सामायिक आहे. मग तो युनियनमध्ये दोनदा न लिहिता फक्त एकदाच लिहायचा आहे आणि उरलेले सर्व घटक जे अनकॉमन आहेत, असामायिक घटक आहेत, मग A मधील आणि B मधील या सर्व घटकांचा युनियन ऑफ टू सेट्समध्ये समावेश होऊ शकतो किंवा होतो. मग आता हे जे सेट आहेत ते सेट सुरुवातीला आपण इथं डायग्रामने दाखवलेले आहेत. 0 इज द कॉमन फॅक्टर, कॉमन एलिमेंट बिटवीन सेट A अँड B, म्हणून तो या सामायिक भागामध्ये दर्शवलेला आहे. A या संचामध्ये कोणते कोणते घटक आहेत तर A च्या चौकोनामध्ये निरीक्षण केलं असता A च्या अंतर्भागामध्ये -1, -3, -5 आणि 0 हे घटक दिसत आहेत, म्हणून या A संचामध्ये हे 4 घटक आहेत. B या संचाच्या अंतर्भागामध्ये 0, 3 आणि 5 हे 3 घटक आपल्याला दिसत आहेत. 0 हा घटक दोनही संचांमध्ये सामायिक आहे. आता यांचं युनियन तयार करताना म्हणजे संयोग संच तयार करताना आपल्याला या सर्व घटकांचा समावेश त्या संचामध्ये करावा लागेल. म्हणून A union B is equal to in curly bracket -5, -3, -1, 0, 3 and 5. That means in the set in the union of A and B there are 6 elements -5, -3, -1, 0, 3 and 5. हा या दोन संचांचा संयोग संच आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक बाब काळजीपूर्वक लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे दोन संचांचा युनियन करताना, दोन संचांचा संयोग करताना त्या दोनही संचातील सर्वच्या सर्व घटकांचा समावेश त्या संयोग संचामध्ये करणं गरजेचं असतं. आपण एक एक्झाम्पल सेकंड पाहूयात. P is equal to in curly bracket A, E, I, O, U. There are 5 elements in set P and Q is the set having elements B, C and D. जर आपण या ठिकाणी निरीक्षण केलं तर या दोन संचांमध्ये एकही घटक या ठिकाणी सामायिक दिसत नाही, म्हणून हे संच दाखविताना व्यंगचित्राच्या साहाय्याने या दोघांच्याही मध्ये एकही घटक सामायिक नाही, म्हणजे यांचा छेद संच हा रिक्त संच आहे. दॅट मीन्स दिस टू सेट्स आर डिसजॉईंट सेट्स. जर हे आपल्याला वेन आकृतीने दाखवायचे असतील तर त्यांच्या आकृत्या स्वतंत्रपणे दोन वेगवेगळ्या दाखवाव्या लागतील, त्यांचे अंतर्भाग एकमेकांमध्ये मिसळता कामा नये. म्हणून
पी हा जो सेट आहे तो सेट स्वतंत्रपणे दर्शवलेला असून क्यू सुद्धा स्वतंत्रपणे दर्शवलेला आहे, कारण यांच्यामध्ये एकही घटक सामायिक नाही. मग यांचं युनियन करताना आपल्याला या सर्व घटकांचा यांच्या युनियनमध्ये समावेश करून घ्यावा लागेल. देअरफॉर सेट पी युनियन क्यू इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी कॉमा ई कॉमा आय कॉमा ओ कॉमा यू, म्हणजे या सर्वच्या सर्व घटकांचा या ठिकाणी आपण समावेश करून घेतलेला आहे. मग या संचामध्ये किती घटक असतील तर 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे एकूण 8 घटक या दोन संचांच्या युनियनमध्ये असणार आहेत. नाव प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ टू सेट्स म्हणजे संयोग संचाचे काही गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. पहिला गुणधर्म ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए, म्हणजे ए युनियन बी म्हणजेच बी युनियन ए असणार आहे. त्यानंतर इफ ए इज द सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज इक्वल टू बी, म्हणजे जर ए मधील प्रत्येक घटक हा बी मध्ये असेल तर या दोघांचा संयोग केल्यानंतर आपल्याला जो संच मिळेल तो संच आपल्याला बीच मिळणार आहे. त्यानंतर इफ ए इज द सबसेट ए इज द सबसेट ऑफ ए युनियन बी ॲज वेल ॲज बी इज द सबसेट ऑफ ए युनियन बी, म्हणजे ज्या दोन संचांचा आपण संयोग संच घेतलेला आहे ते दोनही संच त्या संयोग संचाचे उपसंच असतात, कारण ए मधील सर्व घटकांचा समावेश याच्यामध्ये संयोग संचामध्ये केलेला असतो. त्याचप्रमाणे बी या संचातील सर्व घटकांचा समावेश ए युनियन बी मध्ये आपण केलेला असतो, म्हणून ए आणि बी हे त्या संयोग संचाचे उपसंच असतात. त्यानंतर ए युनियन ए डॅश इज इक्वल टू यू, दिस साइन इज फॉर युनिव्हर्सल सेट, म्हणजे ए संच आणि त्याचा पूरक संच यांचा संयोग घेतला असता आपल्याला विश्वसंच मिळतो किंवा विश्वसंच प्राप्त होतो. त्यानंतर ए युनियन ए इज इक्वल टू ए, म्हणजे कुठल्याही संचाचा स्वतःबरोबर जर आपण संयोग केला तर तोच संच आपल्याला पुन्हा मिळणार आहे. आणि जर आपण एखाद्या संचाचा रिक्त संचाशी संयोग केला तरी सुद्धा तोच संच आपल्याला प्राप्त होणार आहे. दॅट मीन्स ए युनियन फाय इज इक्वल टू ए. नाव नेक्स्ट टॉपिक इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट, म्हणजे संचातील घटकांची संख्या. जर समजा ए हा एक संच आहे तर ज्याच्यामध्ये 3 6 9 12 आणि 15 असे जर समजा घटक असतील तर या संचामध्ये एकूण किती घटक आहेत तर या संचामध्ये एकूण 5 घटक आहेत. देर आर 5 एलिमेंट्स इन सेट ए. दिस कॅन बी रिटन ॲज number of elements in set A is equal to 5. The number of elements in set A is denoted by number of elements in set A, that means n in bracket capital A. Reading of this is number of elements in set A is equal to 5, म्हणजे संच A मधील घटकांची संख्या बरोबर 5. या मुद्द्यावरती आधारित आपल्याला आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहायचं आहे. एक्झाम्पल A is equal to in curly bracket 2 4 6 8 10 and 12. How many elements are in the set A? There are 6 elements in the set A. Therefore we can write number of elements in set A is equal to 6. Suppose this is equation number 1. Now take another set B. B is equal to in curly bracket 3 6 9 12 and 15. या संचामध्ये एकूण किती घटक आहेत तर या संचामध्ये एकूण 1 2 3 4 आणि 5 असे 5 घटक आहेत. आणि हे कसं लिहिणार आपण तर बी एन कंसामध्ये कॅपिटल पी इज इक्वल टू 5. दॅट मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी इज इक्वल टू 5. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. नाव इफ वी टेक इंटरसेक्शन ऑफ दिस टू सेट्स A intersection B, then observe which are the common elements in set A and B. 6 and 12, these two elements are common in set A and B. Therefore A intersection B is equal to in curly bracket 6 and 12. A आणि B या दोन संचामध्ये 6 आणि 12 हे दोन घटक सामायिक असल्यामुळे त्यांच्या छेद संचामध्ये 6 आणि 12 या दोन घटकांचा समावेश झाला. Therefore we can write number of elements in intersection of A and B is equal to 2. Suppose this is equation number 3. आता आपण ए आणि बी या दोन संचांचं युनियन सेट लिहूयात. देअरफॉर ए युनियन बी म्हणजे आपल्याला ए आणि बी या दोघांच्याही मधील सर्व घटकांचा मिळून एक सेट तयार करायचा आहे. त्यामध्ये काय काय येईल पहा. ए युनियन बी इज इक्वल टू 2 3
4 6 8 9 10 12 and 15. That means 1 2 3 4 5 6 7 8 and 9. There are 9 elements in union of A and B. Therefore we can write number of elements in A union B is equal to 9. Suppose this is equation number 4. इक्वेशन 1 2 3 या 3 इक्वेशनवरून आपण एक पदावली अल्जेब्रिक एक्सप्रेशन या ठिकाणी लिहिणार आहोत. Number of elements from equation 1 2 and 3 we can write number of elements in set A plus number of elements in set B minus number of elements in A intersection B is equal to, म्हणजे A या संचातील घटक संख्या अधिक B या संचातील घटक संख्या वजा A छेद B या संचातील घटक संख्या. Number of elements in set A is 6, number of elements in set B is 5 and number of elements in A intersection B is 2. That means 6 plus 5 minus 2. That means answer is 9. Suppose this is equation number 5. If we observe equation number 4 and equation number 5, the right hand sides of these equations are equal. That means from equation 4 and 5 we can write number of elements in A union B is equal to number of elements in set A plus number of elements in set B minus number of elements in set A intersection B. म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा असा एक फॉर्म्युला आहे जो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावरती आधारित काही एक्झाम्पल या ठिकाणी सोडून घेणार आहोत. हा फक्त लक्षात ठेवा की दोन संचांच्या संयोग संचातील घटकांची संख्या म्हणजे त्या दोन संचातील घटकांच्या संख्यांच्या बेरजेतून आपल्याला त्यांच्या छेदसंचातील घटकांची संख्या आपल्याला वजा करावी लागेल. दॅट मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यावरती 3 किंवा 4 मार्कासाठी आपल्याला काही एक्झाम्पल किंवा वर्ड स्वरूपामध्ये शाब्दिक उदाहरणे आपली येतील जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु पुढे आपल्याला एक सरावासाठी एक एक्झाम्पल मी मुद्दामून या ठिकाणी घेतलेलं आहे जे पुस्तकाच्या बाहेरचं असेल. सपोज देअर आर 3 सेट्स. सेट P इज इक्वल टू 1 2 3 4 5 6, Q is equal to 5 6 7 8 9 and R is equal to set of elements 2 4 6 8 9 10 and 11. These are 3 sets. आता हे संच जे आहेत ते संच आपल्याला वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवायचे आहेत. 3 संच आपण एकत्रितपणे वेन आकृती साहाय्याने दाखवणार आहोत. मी सुरुवातीला P हा संच दाखवून घेतो. सेट P इज इक्वल टू, सेट P मध्ये एकूण 6 घटक आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 हा संच आपण दाखवला. आता आपल्याला Q हा संच दाखवायचा आहे, तो ह्याच्यामध्ये दाखवायचा आहे. परंतु P आणि Q यांच्यामध्ये कोणते कोणते घटक सामायिक आहेत तर 5 आणि 6 हे घटक यांच्यामध्ये सामायिक आहेत. म्हणजे 5 आणि 6 हे घटक दोनदा न लिहिता आपल्याला Q ची आकृती काढतानाच त्याच्यामध्ये 5 आणि 6 येतील अशा रीतीने आकृती काढून या दोघांमधला सामायिक घटक 5 आणि 6 एकत्र दिसतील आणि उरलेल्या जागेमध्ये 7 8 आणि 9 हे घटक दिसतील अशा रीतीने रचना करायची. म्हणून आपण या ठिकाणी अशी आकृती काढली. Q मध्ये सुद्धा 5 आणि 6 दिसत आहेत, P मध्ये सुद्धा 5 आणि 6 दिसत आहेत. दोघांमध्ये ते सामायिक आहेत आणि Q मध्ये स्वतंत्रपणे 7 8 आणि 9 हे घटक आपल्याला दिसत आहेत. आता R काढताना आणखी थोडी काळजी घ्यावी लागेल. R आणि P मध्ये असलेले कॉमन घटक त्यांच्या सामायिक भागामध्ये येणं गरजेचं आहे. R आणि Q मध्ये असलेले ते सामायिक घटक त्यांच्या सामायिक भागामध्ये येणं गरजेचं आहे. आणि तिघांमध्येही एक घटक सामायिक आहे तो म्हणजे 6, तो तिघांमध्ये दिसला पाहिजे. म्हणून R ची फिगर काढताना काळजीपूर्वक जर काढली तर पहा R मध्ये एकूण 3 3 6 आणि 1 7 असे 7 एलिमेंट्स आहेत. पण P आणि R मध्ये कोणते कोणते घटक सामायिक आहेत तर 2 4 आणि 6 हे P आणि Q मध्ये सामायिक या ठिकाणी दिसत आहेत P आणि R मध्ये. त्यानंतर Q आणि R मध्ये कोणते कोणते घटक सामायिक आहेत तर 6 8 and 9 6 8 and 9. मग 6 8 आणि 9 हे Q आणि R या दोन संचांमध्ये सामायिक दिसतात. P आणि Q मध्ये कोणते कोणते सामायिक आहेत तर P आणि Q मध्ये 5 आणि 6 हे घटक सामायिक आहेत. म्हणून P आणि Q च्या सामायिक भागामध्ये 5 आणि 6 आले. मात्र 6 is a common element of set P, Q and R. म्हणजे 6 हा तीनही संचांमध्ये सामायिक
घटक असल्यामुळे तो तिघांच्याही सामायिक भागामध्ये आलेला आहे. म्हणून 3 संचांची वेन आकृती काढताना काळजी घेणं गरजेचं आहे. थोडंसं काळजीपूर्वक आपण या ठिकाणी घटक दर्शविणं गरजेचं आहे. आता या आकृतीच्या आधारे आपण काही भाग या ठिकाणी लिहूयात. सहज सोपा आहे तो. P इंटरसेक्शन Q. P इंटरसेक्शन Q म्हणजे P आणि Q मध्ये कोणते कोणते घटक सामायिक दिसत आहेत त्या घटकांचा इंटरसेक्शन सेटमध्ये समावेश होणार आहे. P आणि Q मध्ये असलेले सामायिक घटक आहेत 5 आणि 6, म्हणून यांच्यामध्ये घटक येतील 5, 6. Q आणि R यांचा जर आपल्याला इंटरसेक्शन सेट लिहायचा असेल तर त्यांच्यामध्ये कोणते कोणते सामायिक घटक येतील तर 6, 8 and 9. आकृतीवरून पाहणं आपल्याला आता सोपं जातं. दॅट मीन्स Q इंटरसेक्शन R इज इक्वल टू in curly bracket 6, 8, 9. Now tell me what is the intersection set of P and R. म्हणजे P आणि R यांच्या इंटरसेक्शन सेटमध्ये कोणते कोणते घटक आपल्याला सामायिक दिसत आहेत तर 2, 4 and 6. Therefore P intersection R is equal to in curly bracket 2, 4 and 6. Now can we write the intersection set of set P, Q and R all together? दॅट मीन्स तिघांचाही संच P, Q आणि R चा तिघांचाही जर आपल्याला छेद संच लिहायचा असेल तर आपल्याला तिघांमध्येही तीनही संचांमध्ये असलेला सामायिक घटक किंवा सामायिक घटक जे आहेत ते त्यामध्ये घ्यावे लागतील. दॅट मीन्स P इंटरसेक्शन Q इंटरसेक्शन R इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 6. म्हणजे या तिघांच्या छेदसंचामध्ये तिघांमध्ये असलेले सामायिक घटक जे आहेत ते या संचामध्ये येतील. ना आता आपण संयोग संचाचा सराव करूया. P आणि Q यांचा जर आपल्याला संयोग करायचा असेल तर आपल्याला P आणि Q या दोघांमध्येही येणाऱ्या घटकांचा या संचामध्ये समावेश करावा लागेल. P युनियन Q इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. त्याच्यामध्ये 10 आणि 11 येणार नाहीत कारण ते Q मध्ये R मधील घटक आहेत. P युनियन Q इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. नाउ व्हॉट इज द युनियन ऑफ Q अँड R. फक्त या संचांमधल्या 1 आणि 3 हे एलिमेंट आपल्याला वगळावे लागतील. बाकीचे सगळे एलिमेंट आपल्याला लिहायला लागतील. Q युनियन R इज इक्वल टू 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and 11. फक्त 1 आणि 3 यांचा समावेश याच्यामध्ये होणार नाही. देन व्हॉट इज द युनियन ऑफ सेट P अँड सेट R. मग त्यामध्ये फक्त 7 हा घटक येणार नाही, बाकी सर्व घटकांचा याच्यामध्ये समावेश असेल. दॅट मीन्स 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10 and 11. Now what is the union of set P, set Q and set R. तीनही संचांचा संयोग करायचा असेल तर आता मात्र सर्व घटकांचा समावेश आपल्याला त्या संचामध्ये करावा लागेल. म्हणजे 1 ते 11 या सर्व संख्यांचा या संचामध्ये समावेश असेल. P union Q union R is equal to 1, 2, 3 up to 11. That means in this set 11 elements are present. म्हणजे या संचामध्ये 11 घटक आहेत. म्हणजे तुम्हाला 3 संचांची वेन आकृती काढण्याचा सराव या उदाहरणामध्ये सहजासहजी होईल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 महत्त्वाचे मुद्दे पाहिले. ऑपरेशन्स ऑन सेट्स. पहिलं ऑपरेशन होतं इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स आणि दुसरं ऑपरेशन होतं युनियन ऑफ 2 सेट्स. आणि एक फॉर्म्युला आपण पाहिला होता नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट याच्यावरती आधारित. तो फॉर्म्युला आणि ते 2 ऑपरेशन यांच्यावरती आधारित आपल्याला या सेटमधील सर्वात शेवटचा जो मुद्दा आहे किंवा प्रॅक्टिस सेट आहे तो प्रॅक्टिस सेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यातील उदाहरणे सोडून घेणार आहोत. परंतु हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि पाठीमागील काही व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर हा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला तुम्ही हिट केल्यानंतर तुम्हाला पुढे येणारे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.